नमस्कार. मी काही दिवसाखाली एक व्हिडिओ बनवला होता की आपल्या मोबाईलवरनं PM किसानची KYC कशी करायची. पण आता त्या PM किसानच्या KYCसाठी एक स्कॅम चालू आहे. ते सगळं सविस्तर सांगतो. त्याआधी जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन माहितीचे, नवनवीन शेतीविषयक गोष्टीचे, योजनाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सध्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक वेगवेगळ्या ठिकाणी एखादी APK फाईल येते किंवा तुमच्या जवळील कोणीतरी एखादी APK फाईल पाठवतो. त्याला ती दुसऱ्या कोणत्या तरी ग्रुपहून एखाद्या अननोन व्यक्तीनं पाठवलेली असती की ही फाईल आहे आणि ह्या फाईलहून तुम्ही PM KYC करायची. तर तशा कोणत्याही फाईलला तुम्ही ओपन करू नका किंवा कोणत्याही लिंक येतील त्यांनाही ओपन करू नका, कारण की ह्या तुम्हाला फसवण्यासाठी, तुमचा डेटा जमा करण्यासाठी किंवा तुमच्या बँकिंग डिटेल्ससाठी फ्रॉड्स तुम्हाला APK फाईल्स पाठवतील किंवा लिंक्स पाठवतील आणि याच्या अंतर्गत वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात. त्याच्यामुळे याला कोणीही क्लिक करू नये. जर तुम्हाला KYC मोबाईलवर करायचे असेल तर मोबाईलहून प्ले स्टोअरवरती जाऊन ओरिजिनल PM किसान सर्च करायचं आणि PM किसानची ओरिजिनल ॲप्लिकेशन आहे ती Google प्ले स्टोअरवरूनच डाउनलोड करा. दुसऱ्या कोणत्याही साईटहून, ॲपहून, व्हॉट्सअपहून, इंस्टाग्राम किंवा फेसबुक इतर कोणत्याही प्लॅटफॉर्महून घेऊ नका किंवा येणाऱ्या लिंकला क्लिक करू नका. याच्यामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. जर जमत असेल तर करा, नाहीतर जवळील असलेल्या CSC सेंटरवरती जाऊन तुमची KYC पूर्ण करा. जर एखाद्या योजनेबद्दल किंवा शेतीविषयक एखाद्या माहितीबद्दल त्याची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन.